श्रीराम समर्थ. श्री गणेशाला, शारदेला, समर्थ सद्गुरू संत सज्जनांना वंदन करून क्षणभर नामस्मरण करून करूया वारी मनाची, गाऊ गाथा संतांची. विठ्ठल रखुमाई जय जय विठ्ठल रखुमाई, विठ्ठल रखुमाई जय जय विठ्ठल रखुमाई. विठ्ठल 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 विठ्ठल, विठ्ठल रखुमाई जय जय विठ्ठल रखुमाई. पंढरीनाथ भगवान की जय. श्रोतेहो नमस्कार. आता सादर होऊनी प्रेमळजनी, निरूपण रसाळ ऐकावे श्रवणी. 1.5 योजन अलकापुरी होनी, देहुगाव धरणी पुण्यक्षेत्र. आळंदीपासून 1.5 योजन देहुगाव, तेथील निजभक्त तुका वाणी. आंबळे उपनाव त्याला गुणी, तरी व्यवसाय करीत असता जनी. असत्य सर्वथा न बोले. वंशपरंपरागत सावकारीचा व्यवसाय करणारे तुकाराम महाराज. दोघे कांता तयासी असती. यांना 2 पत्नी होत्या. घरी उदंड धनसंपत्ती, परी त्याची अखंड विदेहवृत्ती. तुकाराम महाराजांच्या अंतःकरणामध्ये पहिल्यापासूनच भगवंताविषयी प्रेम. योगायोग असा काही काळच लोटला तो. माता पिता क्रमिल्यावर दुःखरूप जाहला संसार. अचानक आईवडील गेले. त्यात दुष्काळ देशी पडला थोर, तेणे द्रव्य समग्र आटले. धनधान्य जे काही होते ते आटोन गेले. जेथीच्या तेथे जैसे पौर्णिमेचे भरते, सागरा आत सामावे. अचानक दुष्काळ पडला. होती नव्हती ती संपत्ती संपून गेली. त्यात तुकाराम महाराजांची उदार वृत्ती. गावामध्ये दुष्काळ पडलेला होता. आपलं धनधान्य सगळ्यांच्या उपयोगाला यावं म्हणून ते तुकाराम महाराजांनी वाटून टाकलं. स्वदेशी पडला दुष्काळ, धनधान्य आटोनी गेले सकळ. मुले माणसे करीती तळमळ, परी अन्न न मिळे सर्वथा. पंचक्रोशीमध्ये पडलेला दुष्काळ, अन्नासाठी मनुष्य हैराण व्हायला लागले. अनेकांनी प्राणत्याग केले. तुकाराम महाराजांच्या घरी ज्येष्ठ कांतेसी पुत्र 2 जण. मोठ्या पत्नीला 2 मुलं होते. कनिष्ठेसी नव्हते संतान, लहाणीला काही संतान नव्हतं. भाजीपाला खाती उकडून, परी दृष्टीसे कण दिसेना. अक्षरशः भाज्या उकडून खायची वेळ आली. अन्नाचा कण डोळ्यांनी दिसेना. तरीही होणार न चुकेची सर्वथा, ज्येष्ठ निवर्तली अन्न करता. महाराजांच्या संसारावर दुःखाचा डोंगर कोसळला. अन्न करत मोठी पत्नी निवर्तली. संत कवी दासगणू महाराज म्हणालेत ना, की ज्या संसारामध्ये सुख आहे असं वाटतं तिथेच होतं काय, तर जे सुखाचे वाटे स्थान तेच दुःखाचे निकेतन. जे सुखाचं स्थान वाटतं तिथेच दुःख निर्माण होतं. संपून गेल्यावरी धन. एकदा आपल्या जवळची संपत्ती संपली की जिथे सुख दिसत होतं तिथेच दुःख दिसायला लागतं. संपत्ती वैभव हरपता जाण, त्या सवेची गेला सन्मान. संपत्ती गेली, सन्मान गेला. देखता हसती सोयरे पिशुन, तेव्हा लज्जित मन तुकयाचे. आपले आप्तेष्ट आपल्यावरती हसायला लागले. हे जेव्हा त्यांनी पाहिलं, हा कठीण काळ येताची देखा. परम लज्जित झाला तुका, प्रपंची कोणी न दिसे सखा. मग चित्ती विवेका आठविले. जेव्हा प्रपंचामध्ये सगळीकडनं दुःखाचे डोंगर उभे राहिले, काही करिता उदिमाची हातवटी. काही व्यवसाय करायचा प्रयत्न केला, पण तव तेथे अधिक होत असे तुटी. तिथे आणखीन तोटा झालेला पाहिला. हा कठीण काळ पडता संकटी, अनुताप पोटी उपजला. प्रपंचाची वस्तुस्थिती जाणवली. या प्रपंचामध्ये सगळीकडे दुःख भरलेलं आहे हे जेव्हा तुकाराम महाराजांना जाणवलं, तेव्हा अंतःकरणामध्ये अनुताप जागृत झाला.
देह जावो 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 हेची घडी, देह जावो 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 हेची घडी. पाय हरीचे पाय हरीचे पाय हरीचे न सोडी, देह जावो 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 हेची घडी. क्लेश हो नाना परी, क्लेश हो नाना परी, मुखी रामकृष्ण हरी, मुखी रामकृष्ण हरी, मुखी राम कृष्ण हरी. देह जावो 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 हेची घडी. नाचू वैष्णवांचे मेळी, नाचू वैष्णवांचे मेळी. हाक विठ्ठल आरोळी, हाक विठ्ठल आरोळी, हाक विठ्ठल आरोळी, हाक विठ्ठल आरोळी. देह जावो 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 हेची घडी, देह जावो 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 हेची मन विरक्त झालं. घडी. अंतःकरणामध्ये प्रपंचाविषयी विचार निर्माण व्हायला लागले की ढेकुणाचे बाजे करीत आशयनं ज्या बाजेवरती ढेकणं आहेत तिथे सुखनिद्रा कैसी जाणं, तिथे सुखनिद्रा नाही. की विष कालवून रांधिले अन्न, ज्या अन्नामध्ये विष कालवलं आहे ते उत्तम अन्न म्हणून आहे. ऐसा विवेक करुणी मानसी, वैराग्य जाहले तुकयासी, सुख दुःख दोन्ही मानोनी सरसी, भजन अरणीसी करीतसे. जेव्हा निरक्षीर विवेकाने लक्षात आलं की भगवंताशिवाय आता कोणही नाही, तेव्हा तुकाराम महाराज भजनामध्ये रममान झाले. 15 दिवस अन्न पाण्याचा त्याग करून दर्या डोंगरांमध्ये भगवंताचा शोध घ्यायला लागले. श्रोते हो, तुका म्हणे भावे देहासी उदार, तुकाराम महाराजांचा अनुभव आहे. जेव्हा हे तन मन धन सगळं भगवंताला अर्पण करून द्यायचं ठरवलं तरी शारंगधर कृपा करी. देह भगवंताला समर्पण करण्याचा विचार आला, अन्न पाण्याचा त्याग केला आणि फक्त विठ्ठल रखुमाई जय जय विठ्ठल रखुमाई, विठ्ठल रखुमाई जय जय विठ्ठल. लक्षात ठेवा, तुका म्हणे कोणी नाही उपेक्षिला, भगवंतानी कोणाची उपेक्षा केली ऐकायला मिळत नाही. त्या तुकाराम महाराजांना 15 दिवसात भगवंताचा दृष्टांत झाला. दृष्टांत झालेले तुकाराम महाराज जेव्हा प्रपंचात परत आले तेव्हा मात्र नामदेवराय पंढरीनाथांच्या दृष्टांतानुसार नामदेवांची शतकोटी अभंग गाथा निर्माण करण्याची जी इच्छा होती, जो त्यांचा संकल्प होता, भगवंतानी नामदेवरायांनी दोघांनी मिळून तुकाराम महाराजांना तो पूर्ण करण्याची आज्ञा केली. मग काय हो, सहजच तुकाराम महाराजांच्या मुखातून शब्द बाहेर पडायला लागले. नको नको माना गुंतू माया जाळी, काळ आला जवाळी ग्रासावया, काळ आला जवाळी ग्रासावया. नको नको माना गुंतू माया जाळी, काळाची हे उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माया बाप, माया बाप. नको नको मना गुंतू माया जाळी, सोडविना राजा देशीचा चौधारी, आणि क सोयरी भली भली, आणि क सोयरी भली भली. नको नको मना गुंतू माया जाळी, तुका म्हणे तुला सोडवीन कोणी, तुका म्हणे तुला सोडवीन कोणी. एका चक्रपाणी वाचूनिया, एका चक्रपाणी वाचूनिया.
नको नको मना गुंतू माया जाळी, गुंतू माया जाळी, गुंतू माया जाळी. हा तुकाराम महाराजांचा उपदेश जनमानसामध्ये रुजायला लागला. श्रोते हो, शेवटी अनुभवाचे बोल होते. पाहता पाहता तुकाराम महाराजांची ख्याती राजांपर्यंत गेली. छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकाराम महाराजांना नजराणा पाठवला. त्यावेळेला तुकाराम महाराजांच्या मुखातले उद्गार ऐकून शिवाजी महाराज सुद्धा थक्क झाले. तुकाराम महाराज म्हणाले, राजे, हे धन हे तुम्हाला राज्यकारभार चालवण्यासाठी योग्य आहे, आम्हाला याचा काय उपयोग? राजे, तुम्ही आणिले द्रव्य हो न ते आम्हा गोमांसा समान, ऐसे ऐकोनी निर्वाण वचन. राजांच्या मनामध्ये तुकाराम महाराजांविषयीचा आदरभाव काही पटीने वाढून गेला. पुढे तुकाराम महाराज म्हणाले, राजे, तुम्ही करावे विठ्ठल नामस्मरण, तेणेची आम्ही सुखसंपन्न. राजे, तुम्ही भगवंताचं नाव घेतलं, आम्हाला हीच संपत्ती, आम्हाला हेच धन आहे. एर संपत्ती देशील धन, ते मृत्तिके समान नृपनाथा. आपण बाकी दिलेलं सगळं धन सोने रुपये आम्हा मृत्तिके समान. राजे, तुम्हाला वाटतच असेल आमचा सन्मान व्हावा, तर आमच्या सन्मानार्थ तुम्ही काय करा, गळ्यात कंठी मिरवा तुळशी, गळ्यात तुळशीची माळ घाला. व्रत करावे एकादशी, एकादशीचं व्रत करा. तेणेची समाधान आम्हासी, द्रव्यराशी न घेता. चित्ती धरुनी प्रेम उल्हास, म्हणावे विठोबाचा दास. हेची आमुची आहे आस, पूर्वा सावकाश धनिवरी. श्रोते हो, तुकाराम महाराजांना फक्त राजांकडनं एवढं अपेक्षित होतं का? नाही, राजे तर वैराग्याचा पुतळा होते. राजांच्या अंतःकरणात सुद्धा पूर्ण वैराग्य होतं, म्हणून तर स्वराज्य उभं करू शकले. जो स्वतः मायामोहात अडकलेला आहे तो इतरांसाठी काही करू शकत नाही. ज्याच्या अंतःकरणात वैराग्य निर्माण झालं तोच देश कार्य करू शकतो, तोच धर्म कार्य करू शकतो, तोच राष्ट्र कार्य करू शकतो, तोच देव कार्य करू शकतो. श्रोते हो, तुकाराम महाराजांना तुमच्या माझ्याकडनं हीच अपेक्षा आहे. आजकाल मानसिकता अशी झाली आहे, अनेक मंदिरांना, अनेक व्रत उत्सवांना, अनेक मोठमोठ्या संस्थानांना मोठ्या मोठ्या देणग्या दिल्या, भरपूर रक्कम दान केली म्हणजेच तो देव प्रसन्न होतो, ते संत प्रसन्न होतात. मोठमोठे सोहळे आयोजन केले, मोठमोठे सप्ताह आयोजन केले तरच भगवंत प्रसन्न होतो, असं अजिबात नाही. तुकाराम महाराजांनी प्रत्येक भाविकाकडनं फक्त एवढीच तर अपेक्षा व्यक्त केली आहे, काय करा, काही करू नका, विठ्ठलाचं नामस्मरण करा, गळ्यात तुळशीची माळ घाला, एकादशीचं व्रत करा आणि भगवंताविषयी आस्था, प्रेम आणि सत्यता जीवनामध्ये या गोष्टींची अपेक्षा संतांना आहे. ते तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला प्रयाण करते झाले. याचे प्रमाण स्वतः तुकाराम महाराजांनी अनेक ठिकाणी दिलेत. आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठातून आलो याची कारण असे आलोय. स्वतः तुकाराम महाराज जिथे उल्लेख करतात, एरा गवाळ्याचे काम नव्हे, तिथे इतरांनी तर्क वितर्क करण्याची अजिबात आवश्यकता नाही. बरं, आलोय वैकुंठातून, जाणार सुद्धा कुठे, तर मुखी रामकृष्ण बोला, तुका जातो वैकुंठाला. दोन्ही प्रमाण तुकाराम महाराज स्वतः देत आहेत. तिथे तुमच्या माझ्या तर्काला अजिबात किंमत नाही. आणि आम्ही जर तर्क करत राहिलो तर उपयोग काय? श्रोते हो, त्या तुकाराम महाराजांच्या अंतःकरणात भगवंताविषयीची ओढ होती ना, ते भगवंताला सुद्धा म्हणायचे, देवा एकदा तुझ्या चरणाचं दर्शन झालं. आता कोठे धावे मान, आता कोठे धावे मान, तुझे चरण देखलिया, तुझे चरण देखलिया. भाग गेला क्षीण गेला, अवघा झाला आनंद. आता कोठे धावे मन, तुझे चरण देखलिया. प्रेम रसे बैसली मिठी, आवडीन
लाठी फुकाची आता कोठे धावे मन तुझे चरण देखिले या. तुका म्हणे आम्हा जोघे विठ्ठल जोघे खरे नाम विठ्ठल जोघे खरे नाम. आता कोठे धावे मन तुझे चरण तुझे चरण तुझे चरण देखिले या. आता कोठे धावे मन. अशा संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या चरणीही वंदन करूया. तुमच्या माझ्या जीवनातही अंतःकरणामध्ये भगवंताचं नाम रुजल्या जावो ही प्रार्थना करूया. जय जय रघुवीर समर्थ.